हे बघा, मी 10 किलो कैऱ्या आणल्या. त्या 2 पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून पुसून काढल्या व बाजारातून फोडून आणल्या. परत फोडून आणल्यावर एकदा पुसून घेतल्या व कॉटनच्या कपड्यावर 2 ते 3 तास चांगल्या फॅनखाली वाळून घेतल्या. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण 10 किलो कैरीच्या लोणच्याचे माप पाहूया. त्यासाठी घेतलंय मी 1 किलो नमक, 3 पाव राळी डाळ, साधारण 750 ग्रॅम, 300 ग्रॅम लाल मिरची पावडर, अर्धी वाटी लसूण 70 ते 80 ग्रॅम, 100 ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम शेव, 20 ग्रॅम धने, 10 ग्रॅम हळद, 10 ग्रॅम लवंग व 10 ग्रॅम मिरे. ती थोडी मिक्सरमधून थोडी फिरून घेतली आहे. इकडे लसूण पण बारीक करून घेतला, मेथी पण अर्धवट फिरून घेतली, शेव पण फिरून घेतली व धने पण तसेच अर्धवट फिरून घेतले मिक्सरमधून. तर चला आपण आता सुरुवात करूया. हे बघा मैत्रिणी, इकडे मी 3 किलो तेल घेतले एका पातेल्यात आणि ते मंद आचेवर ठेवून दिले. ते छान असं गरम होईपर्यंत त्याला राहू देऊ. तर हे बघा मैत्रिणी, इकडे मी स्वच्छ कढई घेतली पुसून. त्याच्यात टाकूया आपण राळी डाळ, या प्रकारे पसरवून घेऊ. इकडे घेतलंय मी मीठ, हे पण या प्रकारे पसरवून घेऊ. इकडे टाकते मी लाल मिरची पावडर, शेव, धने, मेथी, हळद, लसूण, लवंग व मिरे. या प्रकारे आपण सगळं साहित्य याच्यात टाकून घेतलंय. आता याच्यात आपण तेल टाकूया, जे गरम करून आता थोडं थंड होऊ दिलं त्याला. खूप थंडही नाही, कोमट याच्यावर. ते आता याच्यावर टाकून घेऊ. टाकून घेते. तर हे बघा, या प्रकारे आपण सगळं तेल टाकून घेतलं. हे खूप कडकडीत नाहीये आणि खूप थंड पण नाहीये, असं कोमट आहे. आणि हे सारण आपण रात्रभर याच्यात मुरवायला ठेवून देऊ. तर बघा, हे रात्रभर आपण हे सारण ठेवलं होतं. तर हे बघा मैत्रिणींनो, आपलं लोणचं छान तयार आहे. तर आपण याला जास्त दिवस टिकण्यासाठी असं चिनीच्या बरणीत भरू शकतो, कारण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये लोणचं लवकर खराब होतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लोणचं म्हटलं की आपल्याला वाटतं की खूप अवघड काम आहे, पण खूप सोपं आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने दाखवले. तर नक्की करून बघा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मैत्रिणी.